आज तुमच्या खात्यावरती हेक्टरी 35,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यास सरकारच्या माध्यमातून सकाळपासूनच सुरुवात केली आहे। काल अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे देखील जमा झाले आहेत। आज गुरुवार 9 ऑक्टोबर आहे। आज पुढील एका तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारने निवडलेल्या या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची मोठी अपडेट आताच मुख्यमंत्री साहेबांनी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली आहे। आज गुरुवार सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी गोड होणार आहे। शेतकरी नाराज झाले होते, त्यांना मोठ्या महापुराचा यावर्षी सामना करावा लागला होता। कोणती केवायसी आता शेतकऱ्यांना करायची गरज नाही, कोणती अटीपात्रता शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारने लावलेली नाही। सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागलाय। आज ज्या जिल्ह्यामध्ये लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे त्यामध्ये 75 तालुक्यांची आज गुरुवारी निवडण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या 75 तालुक्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे नुकसान तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये झाले तर ते दोन्ही मिळून हेक्टरी 35,000 रुपयांचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। अगदी तुमच्या जिल्ह्यानुसार गावानुसार तुमच्या तालुक्यांची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अखेर सरकारच्या माध्यमातून 31,728 कोटी रुपये या ठिकाणी दिवाळीच्या तोंडावर दिवाळी तोंड गोड करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले। कालपासून पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय हे त्यांना बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात केल्या। शेतकऱ्यांनी आम्हाला तशा प्रकारे फोन करून सुद्धा बुधवारी सांगितलं होतं। त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टी सर्व काहींना 35,000 काहींना 40,000 काहींची शेती जास्त असल्यामुळे 50,000 रुपये देखील अतिवृष्टीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना आणि पीक विमा रखडलेला 2022 पासून 2024 पर्यंतचा सर्व पैसे बँकेच्या खात्यावरती बुधवारी काल जमा झालेत। ज्यांना बुधवारी पैसे बँकेच्या खात्यावरती आले नाहीत त्यांना आज गुरुवारी त्या ठिकाणी 75 तालुक्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत। तुम्हाला पण माहित आहे सप्टेंबर महिन्यामध्ये गेल्या 100 वर्षातील सर्वात जास्त अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं मागील 2 आठवड्यामध्ये नुकसान भरपूर झाले त्यांना आज गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी आता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून परवा दिवशीच देण्यात आले होते। काल अनेक शेतकऱ्यांना आज त्या ठिकाणी पैसे काल जमा झालेत। ज्यांना काल जमा झाले नाहीत त्यांनी आता आज तुम्हाला पुढील आता 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश दिले आहेत। आज आतापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला पैसे आल्याचा मोबाईलवरती मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जिल्ह्यातील आता 75 तालुक्यामध्ये म्हणजे या जिल्ह्यातील 75 टोटल तालुक्यांची निवड आज पैसे वितरण करण्यासाठी निवड करण्यात आल्या। याची यादी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे। सरकारने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी 75 तालुक्यांची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे। त्यामुळे सर्वांनी आपला जिल्हा कोणता आहे, आपले तालुके नेमके कोणते आहेत, कोणाकोणाला पैसे या ठिकाणी आज गुरुवार आता 9 ऑक्टोबर रोजी पैसे मिळणार आहेत हे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। 2 मिनिटांचा वेळ आता काढून नक्की द्या, कारण सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी 31,728 कोटी रुपयांचं पॅकेज दिवाळीचं तोंड गोड करण्यासाठी शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले। आता या ठिकाणी पाहूया कोणत्या पिकांना सर्वात जास्त नुकसान भरपाई या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्या, कोणत्या पिकांना पीक विमा सर्वात जास्त मिळणार आहे तुम्हाला याची यादी आज सांगत आहे। त्यामुळे सर्वांनी अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघा, कारण पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला 75 तालुके कोणकोणते आहेत सरकारने आज गुरुवार 9 ऑक्टोबर रोजी वाटण्याचे आदेश देण्यात आलेत यादी वाचून दाखवणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। शेतकरी मित्रांनो, यामध्ये सोयाबीन आणि कापूस या 2 पिकांचं सर्वात जास्त नुकसान झाल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता नोंद झाली आहे। त्यांना सर्वांना आता त्या ठिकाणी सर्वात जास्त आज पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळणार आहे। तसेच यासोबत 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काय रखडलेला पीक विमा आहे यासाठी सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 35,000 रुपये या ठिकाणी सरसकट जमा करण्यात येणार आहे। म्हणजे कोणती अपात्र यादी नाही, कोणती त्या ठिकाणी पात्रता नाही, कोणती अटी शर्ती त्या ठिकाणी लावले नाहीत, केवायसी गरज नाही, काही सुद्धा गरज नाही। डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला या ठिकाणी पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे। तुम्हाला काल बुधवारी पीक विमा नुकसान भरपाई अतिवृष्टीचे पैसे अनेकांना मिळाले आहेत,
तुम्हाला मिळालं नसेल तर तुमचा नंबर आज लागलाय। आज वार आहे गुरुवार 9 ऑक्टोबर आहे। सर्व शेतकऱ्यांना आता या ठिकाणी दिवाळी गोड होणार आहे। तुमचा तालुका 75 तालुक्यामध्ये पाहिजे, कारण 75 तालुक्यामध्येच हा त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टी या ठिकाणी आता मिळणार आहे। काल बुधवार होता, काल अनेक शेतकऱ्यांना स्टेट बँकेत महाराष्ट्र बँकेत पैशांचं वितरण झालेलं आहे। दिवाळीचा बाजार करण्यासाठी शेतकऱ्यांनी पैसे त्या ठिकाणी बँकेतून काढलेलं सुद्धा पाहायला मिळालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 31,728 कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी परवा दिवशी जाहीर केलं होतं। त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 35,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येऊ लागले आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये वितरित होऊ लागलाय। नुकसान भरपाई अतिवृष्टीचं सप्टेंबर महिन्यातलं कोणाकोणाला वितरित होऊ लागले, आता तुम्हाला सर्व जिल्ह्यांची तालुक्यांची यादी या ठिकाणी सांगणार आहे। आता तुम्ही लक्ष देऊन बघा। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता 35,000 रुपये जमा या ठिकाणी करण्यात येऊ लागलेत। बघा, प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यामधील तालुके कोणकोणते आहेत, आज गुरुवारी कोणाकोणाला लाभ भेटणार आहे ही यादी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला जिल्हा आणि त्यामधील तालुके आणि आपलं गाव या यादीमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात आलंय। या ठिकाणी तुम्ही आता बघायचं आहे। पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आला आहे। सर्वांनी कान देऊन ऐकायचं, डोळे उघडे ठेवून बघायचं आहे। आता पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे सोलापूर। गेल्या 100 वर्षातील सर्वात जास्त नुकसान सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे या आता जिल्ह्यातील टोटल 11 तालुके आहेत। लक्षात ठेवा, सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत। त्या तालुक्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। आता या ठिकाणी उत्तर सोलापूर जिल्ह्यामधील जे शेतकरी राहत असतील त्यांना आज लाभ तुम्हाला पुढील 2 तासांच्या आतमध्ये बँकेच्या खात्यावरती येणार आहे। रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला हे पैसे येणार आहेत। तुम्ही वाट बघायची आज रात्री 12 वाजेपर्यंत, कधी पण तुम्हाला येणार आहे। दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा आणि करमाळा हे एकूण 11 तालुक्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या सर्व तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके निवडलेत नक्की बघा। 75 तालुक्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। पहिला जिल्हा सांगितला त्यामध्ये सोलापूर। लक्षात ठेवा, या ठिकाणी 11 तालुके, अजून एकदा सांगतो लक्षात ठेवा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा आणि करमाळा या सर्व तालुक्यामध्ये आज पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्ही मिळून हेक्टरी 35,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज येणार आहेत। आता बघा, 75 तालुके आहेत। आता तुम्हाला थोडे तालुके सांगितले, सर्व तालुक्यांची निवड या ठिकाणी करण्यात आल्या। तुमचा तालुका, तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा शेतकऱ्यांचा निवडण्यात आलाय, तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान झालंय। गेवराई, पटोदा या 2 तालुक्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी आणि नुकसान भरपाई देण्यात आल्या। त्यानंतर आष्टी, त्या ठिकाणी शिरूर, अंबाजोगाई, केज, त्या ठिकाणी माजलगाव, त्या ठिकाणी दारूर, परळी, त्या ठिकाणी आता वडवणी हे असे 11 तालुके बीड जिल्ह्यातील आहेत। यांना सुद्धा पीक विमा आणि नुकसान भरपाईचं टोटल तुम्हाला 35,000 रुपयांचा लाभ तुमच्या तालुक्यामध्ये आज पुढील 2 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। त्यानंतर पुढचा लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर आणि उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून या लातूर जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी या दोन्हींचे पैसे जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आले आहेत। त्यामुळे तुम्ही जर आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलं असेल तर तुम्हाला आज या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचे जिल्हे कोणते आहेत बघा। आता पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय नांदेड। आता नांदेड जिल्ह्यात जर विचार केला तर खूप मोठा जिल्हा आहे। यामध्ये 16 तालुक्यांचा समावेश आहे। बघा, कोणत्या 16 तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। सर्वांनी लक्ष द्यावा बघा। अर्धापूर, भोकर, बिलोली, त्या ठिकाणी देगलूर, धर्माबाद,
हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, त्या ठिकाणी मुदखेड, मुखेड, नांदेड आणि नायगाव आणि उमरी या सर्व तालुक्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी अशी दोन्हींचा लाभ मिळून टोटल आता 35,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण होण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता मिळाली आहे। जर तुम्ही आधार कार्डला बँकेच्या खात्यात जर लिंक केला असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ या तालुक्यामध्ये आज मिळणार आहे। त्यानंतर यामध्ये पण आता जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालंय त्या जिल्ह्याचं नाव आहे, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, बुलढाणा जिल्हा। आता बुलढाणा जिल्ह्यात जर विचार केला तर चिखली, त्या ठिकाणी देऊळगाव राजा, त्या ठिकाणी सिंदखेडचा राजा, मेहकर, मलकापूर, खामगाव, जळगाव जामेद, त्या ठिकाणी मोताळा, नांदुरा, लोणार, शेगाव आणि संग्रामपूर या तालुक्यांचा समावेश या ठिकाणी पीक विमा वाटपासाठी आज गुरुवार आणि त्या ठिकाणी तुमची निवड करण्यात आली आहे। त्यामुळे या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं असेल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतर आता अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यामध्ये या ठिकाणी आज पीक विमा आणि अतिवृष्टी मिळणार आहे। तर त्या तालुक्यांची नावे सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता अकोला, बाळापूर, पातूर, त्या ठिकाणी बार्शी टाकळी, त्या ठिकाणी मूर्तिजापूर, अकोट, तेल्लार अशा 7 तालुक्यामध्ये आता या ठिकाणी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वांना पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हीचे मिळून त्या ठिकाणी 35,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचं तुम्हाला या ठिकाणी पाहायला आता मिळणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर जिल्हा। या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर 9 तालुक्यामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा अनेक शेतकरी राहतात, त्यांना लाभ बँकेत येणार आहे। त्या ठिकाणी कन्नड, सोयगाव, त्या ठिकाणी सिल्लोड, त्या ठिकाणी फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या सर्व तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा आणि अतिवृष्टी आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास थोड्याच वेळामध्ये आता सुरुवात या ठिकाणी होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुक्यांचा समावेश आहे। या सर्व 12 तालुक्यामध्ये आता हा पीक विमा आणि अतिवृष्टी जमा होणार आहे। कोणते तालुके आहेत बघा, ज्यामध्ये आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, त्या ठिकाणी पन्हाळा, त्या ठिकाणी बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हीचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी तुम्हाला आज गुरुवारी या ठिकाणी आता होणार आहे। धुळे जिल्ह्यामध्ये फक्त या ठिकाणी थोडेच तालुके आहेत, छोटा आहे बघा, धुळे जिल्हा छोटा आहे, यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। कोणते आहेत, शिरपूर, साक्री, त्या ठिकाणी शिंद आणि धुळे जिल्हा यामध्ये सर्वांना पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झाले तर ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। त्यानंतरचे आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, त्या ठिकाणी पहिला होता उस्मानाबाद, आता धाराशिव झाले। यामध्ये आता बघा धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी, परांडा हे 8 तालुक्यामध्ये आता पीक विमा आणि अतिवृष्टीचं दोन्ही मिळून लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। आता बघा त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यात सांगण्यात आले, परभणी जिल्ह्यात जर विचार केला जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा हे 8 तालुक्यामध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालंय तर ते तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास आता सुरुवात होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागबीर, ब्राह्मणपुरी, सिंदेवाई, मूल, त्या ठिकाणी गोंडपिपरी, बोंबुर्णा, त्या ठिकाणी सलोई म्हणजे त्या ठिकाणी सओली, त्या ठिकाणी राजुरा, कोरपना, जिवती आणि बल्लारपूर या 15 तालुक्यांचा समावेश पीक विमा वाटपासाठी अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हे पैसे या ठिकाणी जमा करण्याचे आदेश आले। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील आता वाशिम, कारंजा, मालेगाव, त्या ठिकाणी मंगरुळपीर, मनोरा, त्या ठिकाणी रिसोड असे 7 तालुक्यामध्ये हा पीक विमा आणि अतिवृष्टी जमा करण्यात येणार आहे। शेवटचा जिल्हा आजसाठी आहे ती हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंध नागनाथ, त्या ठिकाणी
कळमनुरी, त्या ठिकाणी वसमत आणि सेनगाव या 5 तालुक्यामध्ये सुद्धा हा पीक विमा आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांना या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहे। त्यामुळे बँकेचं खातं आधार कार्डला लिंक करून ठेवा आणि तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।